नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 सध्या बघा झालेली आहे. टेट 3 परीक्षा होऊन मागचे जे काही 4 ते 5 महिने 6 महिन्याचा कालावधी या ठिकाणी लोटलेला आहे. आता प्रत्येक उमेदवाराला आपापल्या पद्धतीने जो काही स्कोर आहे तर तो स्कोर सध्या बघा माहिती आहे. परंतु जी काही पुढील प्रक्रिया होती तर ती प्रक्रिया सध्या बघा शिक्षक भरतीची रजिस्ट्रेशन असेल किंवा पवित्र पोर्टल टॅब त्या ठिकाणी अवेलेबल व्हायला पाहिजे होता. तो सध्या बघा झाला नाही. आता त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवार आपापला स्कोर घेऊन सध्या बघा या ठिकाणी प्रिडिक्शन करताय की नेमकं आमचा नंबर जो असेल किंवा सिलेक्शन असेल तर ते ह्या होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये नेमकं होणार आहे किंवा नाही. तर आपण मागचे अनेक व्हिडिओ सध्या बघा या ठिकाणी बनवण्यात आले आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही प्रवर्गानुसार देखील आपण व्हिडिओ बनवत आहोत. त्याच्यामध्ये जे जे उमेदवार सध्या बघा कमेंट करत आहे त्यांच्या प्रवर्गाचा जो काही व्हिडिओ बनवण्यासंदर्भात, तर त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण या ठिकाणी जे काही SC-BC संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे, त्यानंतर SC प्रवर्गाचा देखील व्हिडिओ बनवला आहे. तर आता जी काही महत्त्वाची कमेंट होती की ओपन प्रवर्गासंदर्भात व्हिडिओ सध्या बघा बनवा, जेणेकरून एक ओपन प्रवर्गाचा जो काही ह्या ठिकाणी सेफ स्कोर आहे तर तो नेमका कसा असेल आणि किती येऊ शकतो. कारण सर्वात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की ओपन जो काही प्रवर्ग आहे तर ह्या ओपन प्रवर्गाला ज्या काही वेकेन्सी असतात तर त्या वेकेन्सी ओपन प्रवर्गाला ह्या ठिकाणी बघा अगदी कमी प्रमाणात मिळत असतात. कारण संपूर्ण जे काही प्रवर्गामधले टॉपचे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा ओपनची मेरिट जर ते क्रॅक करत असेल तर ते ओपनच्या ज्या काही वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सी सध्या बघा घेत असतात. म्हणजे रिअलमध्ये जे काही ओरिजिनल ओपनमधले उमेदवार आहे तर त्यांना त्या ठिकाणी वेकेन्सी असते, तर ती वेकेन्सी त्यांना पाहिजे त्या प्रमाणात सध्या तिथं मिळत नाही. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जे काही ॲनालिसिस आहे तर ते संपूर्ण बघा या ठिकाणी अशा पद्धतीने बघणार आहोत. तर जे उमेदवार ओपनमध्ये असेल त्यांनी नक्की व्हिडिओ बघा. तसे इतर उमेदवार देखील या ठिकाणी बघू शकतात, जेणेकरून तुमचा जो काही अंदाज असेल तो सध्या बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सध्या कळणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ओपन संदर्भात जो काही सेफ स्कोर आहे तर तो नेमका किती असायला पाहिजे, तसंच ह्या ठिकाणी किती मार्कपर्यंत होप्स ठेवू शकतात, संपूर्ण ॲनालिसिस ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती या ठिकाणी 2 लाख प्लस उमेदवारांनी सध्या दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये या ठिकाणी जर OBC प्रवर्ग जो आहे तर तो OBC प्रवर्ग 1 नंबरवरती येतो. म्हणजे त्याच्यामध्ये 66,000 पेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा जी आहे तर ती परीक्षा सध्या बघा टेट 3 क्रॅक केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये दुसरा जो काही क्रमांक असेल तर तो डायरेक्ट ओपन प्रवर्गाचा सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये जवळपास 36,496 एवढे जे काही उमेदवार आहेत तर ते प्युअर ओपनमधले उमेदवार सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आता ओपनची जी काही आपल्याला माहिती आहे की जो सध्या ओपनच्या ज्या वेकेन्सी येतात तर त्या वेकेन्सी मुळात हे प्युअरमधले जे काही उमेदवार आहे तर ह्यांच्यासाठी बघा संपूर्ण वेकेन्सी त्या ठिकाणी त्यांना मिळत नाही. कारण ह्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये हे जे काही संपूर्ण प्रवर्ग आहे SC, ST, OBC, VJ, NTB, NTC, NTD, SBC, त्यानंतर EWS आणि SCBC ह्या ज्या काही संपूर्ण प्रवर्गामधले जे जे टॉपचे उमेदवार आहे, जे सध्या ओपनच्या या ठिकाणी जो काही मेरिट असेल, कट ऑफ असेल, त्याला जर ते या ठिकाणी क्रॅक करत असेल तर ह्या संपूर्ण टॉप उमेदवारांची निवड जी आहे तर ती ओपनच्या वेकेन्सीमध्ये या ठिकाणी होत असते. म्हणून ओपनमध्ये या ठिकाणी जी काही निवड असेल तर ती ओरिजिनल ओपन जे उमेदवार आहे तर त्यांना त्या ठिकाणी बघा जी संधी असेल तर ती संधी कमी प्रमाणात मिळत असते. आता ह्याच्यामध्ये आपण जो काही डेटा आहे तो म्हणजे 36,496 एवढे जे काही ओपनचे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांचं आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये 2 नंबरवरती या ठिकाणी ओपनचे सध्या बघा संपूर्ण जर परीक्षेमध्ये जर विचार केला तर 2 नंबरमध्ये या ठिकाणी त्यांचा विचार इथं होत आहे. म्हणजे सर्वात जास्त OBCचे उमेदवार आहे, त्यानंतर डायरेक्ट ओपनचे उमेदवार. मग ह्याच्यामध्ये जर विचार केला आता हे 36,496 जे उमेदवार आहेत तर ह्याच्यामध्ये बघा मेल जो उमेदवार आहे तर तो किती आहे तर 10,020 उमेदवार या ठिकाणी मेल उमेदवार आहे आणि फिमेल उमेदवार किती आहे तर 26,475. म्हणजे ह्या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता की डबल जे आहे डबल म्हणजे या ठिकाणी विचार करू शकता की डबलपेक्षा जास्त महिला उमेदवारांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते आहे. म्हणजे 26,475 एवढी नुसती महिला उमेदवारांची या ठिकाणी संख्या सध्या बघा पाहायला मिळते. आणि एक जो आहे तो म्हणजे या ठिकाणी तृतीयपंथी म्हणजे जो काही ट्रान्सजेंडर संदर्भात एक जागा म्हणजे एक उमेदवार सध्या इथं आहे. म्हणजे असे हे संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ते 36,496 एवढे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी असणार आहे. आता कॉम्पिटिशन फक्त ह्या ठिकाणी 36,496 उमेदवारांचं असणार का
तर अजिबात नाही, कारण ह्याच्यामध्ये परत मग जे काही संपूर्ण प्रवर्गाचे जे टॉपचे उमेदवार आहे, ज्यांनी सध्या बघा जास्त स्कोअर सध्या घेतलेला आहे टेट 3 परीक्षेमध्ये, आणि त्यांची जी काही TET किंवा सीटेट जी परीक्षा आहे, तर त्या परीक्षेमध्ये त्यांनी जे काही ओपनचा क्रायटेरिया धरून सध्या बघा परीक्षा पात्र झालेले असेल, म्हणजे जे काही 55% आणि 60% अशा प्रकारचे 2 मुद्दे होते. तर ज्या उमेदवारांनी 60% मार्क घेऊन सध्या बघा या ठिकाणी ओपनचं जे काही पात्रता आहे त्या ठिकाणी क्लिअर केली आहे, तर असे संपूर्ण उमेदवार या ठिकाणी ओपनची जी काही वेकेन्सी असते तर त्याच्यामध्ये देखील त्यांना संधी मिळत असते. म्हणजे इथं कॉम्पिटिशन जे आहे तर ते सर्वात जास्त इथं वाढलेलं सध्या बघा पाहायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये जर आपण रेंज जर पकडली तर इथं जर आपण ह्या ठिकाणी 20-20 मार्काची जर रेंज पकडली तर प्युअर ओपन संदर्भात जे काही प्रवर्गामध्ये नेमके किती उमेदवार येतात तर ते ह्याच्यावरनं तुम्हाला कळणार आहे. आता इथे जर बघितलं आपण तर ह्या ठिकाणी 181 ते 200 दरम्यान फक्त 2 उमेदवार पाहायला मिळतात. 161 ते 180 दरम्यान 110 उमेदवार सध्या पाहायला मिळतात. 141 ते 160 म्हणजे ह्या 20 मार्कांमध्ये किती आहे तर 695 उमेदवार इथं पाहायला मिळतात. त्यानंतर 121 ते 140 दरम्यान 3058 एवढे उमेदवार सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढची रेंज आहे 101 ते 120 पर्यंत 8455 एवढे उमेदवार इथं पाहायला मिळतात. त्यानंतर 81 ते 100 दरम्यान 11678 एवढे उमेदवार आहे, आणि 61 ते 80 दरम्यान किती आहे तर 8788 उमेदवार. म्हणजे ह्या ठिकाणी जी काही संख्या आहे 20-20 मार्कावर जरी आपण इथं गॅप पकडला तरी देखील जी काही संख्या सध्या बघा जास्त आपल्याला प्रत्येक या ठिकाणी गटामध्ये पाहायला मिळते. आता ह्याच्यापैकी नेमकं तुम्ही कोणत्या गटामध्ये आहात तर ते त्या ठिकाणी तुमची कॉम्पिटिशन ह्याच्यावरनं तुम्हाला बघा लक्षात येईल की नेमकं तुम्ही 121 ते 140 दरम्यान आहात का, 100 ते 120 दरम्यान आहात का, 41 ते 160 दरम्यान आहात का. तर त्याच्यानुसार तुम्हाला हे जे काही उमेदवार आहे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये हे सध्या पाहायला मिळणार आहे. बरोबर. आता हे फक्त प्युअर म्हणजे जे काही ओपनचे उमेदवार असणार आहे. याच्या व्यतिरिक्त इतर जे काही प्रवर्गाचे टॉपचे उमेदवार ते तर अजून वेगळेच असणार आहे कॉम्पिटिशनला तुमच्यासाठी. बरोबर. म्हणजे इथं सर्वात जास्त कॉम्पिटिशन ओपन प्रवर्गाचं सध्या बघा या ठिकाणी लागत असतं, आणि ह्याच्यामध्ये जो काही कटअप असेल तर तो कटअप देखील सर्वात जास्त सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत असतो. आता ह्याच्यामध्ये टॉपचे जर आपण इथं विचार केला तर इथं बघा 187 मार्काचा जो काही हायेस्ट म्हणजे एक रँकवरती जो उमेदवार आहे तर तो 187 मार्काचा आहे, आणि 10व्या नंबरवर जो उमेदवार आहे तो कितीचा आहे तर 172. आता हे जे एकूण 10 उमेदवार सध्या बघा टॉप 10 मधले उमेदवार इथं आहे, त्याच्यापैकी महिला जे आहे तर त्या महिला सध्या बघा या ठिकाणी किती आहे तर इथं बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे 10 उमेदवारांपैकी 6 जे आहे तर ह्या फक्त बघा महिला आहे. म्हणजे महिलांची जी संख्या आहे तर ती जास्त आहे, आणि त्यांचं जे काही हायेस्ट असलेला स्कोअर जो आहे महिलांचा 178 हायेस्ट असलेला स्कोअर सध्या महिलांमध्ये आहे. बऱ्यापैकी 3 डिजिटमध्ये जे काही हायेस्ट असलेले 150पेक्षा जास्त तर त्याच्यामध्ये देखील महिला सध्या बघा सर्वात जास्त आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. त्याच्यामध्ये पुढे जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये बघा एकूण टोटल कॅन्डिडेटचा जर विचार केला तर त्याच्यात ह्या ठिकाणी मेल जे आहे तर ते मेल आणि फिमेल अशा पद्धतीने बघा डेटा जो आहे तर तो इथं कॅल्क्युलेशन सध्या झालेला आहे. त्याच्यानुसार इथं तुम्हाला माहिती दिसते. त्यानंतर पुढे जर विचार केला आपण तर हे जे काही ओपन संदर्भात जे काही रेंज आहे मार्काची तर ती इथं दाखवण्यात आली. त्याच्यामध्ये सर्वात जास्त जी काही गर्दी आहे तर ती गर्दी म्हणजे ह्या ठिकाणी कट ऑफच्या हिशोबाने 121 ते 140 मध्ये सध्या पाहायला मिळणार आहे, आणि जो काही कट ऑफ असेल तर त्या कट ऑफ संदर्भात हे जे काही रेंज आहे 121 ते 140 ह्याच्यामध्येच आपल्याला कदाचित पाहायला ह्या ठिकाणी मिळू शकतो, कारण मेरिट जी आहे तर ती सध्या बघा हा इथं जाऊ शकते. आता ह्याच्यामध्ये 161 180 दरम्यानचे उमेदवार हे सिलेक्ट होऊ शकतात. 141 ते 160 दरम्यानचे हे उमेदवार बघा इथं सिलेक्ट होऊ शकतात, परंतु हा जो गट आहे 121 ते 100 ह्या ठिकाणी 40 तर ह्या गटामधल्या ज्या उमेदवार असेल तर त्या ठिकाणी जे काही कट ऑफ असेल किंवा सेफ स्कोअर असेल तर तो ह्या गटामधल्या उमेदवारांसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये बघा इथं आपण व्यवस्थित जे काही मार्क आहे तर ते मार्क इथं एनालिसिस करण्यात आले. तर ह्याच्यामध्ये ओपन संदर्भात जो काही एनालिसिस केलेलं आहे तर त्याच्यामध्ये 181 ते 200 पर्यंत 2 उमेदवार आहे, म्हणजे हे फिक्स यांचं कुठेतरी निवड होणार. 161 ते 180 दरम्यान किती आहे तर 110 उमेदवार आहे, हे देखील बघा कुठंतरी त्यांची निवड होणार, कारण हे टॉपचे उमेदवार सध्या असणार आहे.
त्यानंतर ह्या ठिकाणी 141 ते 160 दरम्यान 695 उमेदवार आहे. तर ह्या ज्या उमेदवारांमध्ये ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन हे इथं बघा सुरू होणार. त्यानंतर 121 ते 140 दरम्यान उर्वरित 1821 उमेदवार आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणार आहे. त्याच्यामध्ये रेअर विषयवाले उमेदवार निवड होऊ शकते. त्यानंतर समांतर आरक्षणावाले विषय असेल किंवा समांतर आरक्षण घेतलेले लाभ घेतलेले उमेदवार त्यांचं देखील ह्या जर रेंजमध्ये असेल त्यांची देखील इथं निवड होणे त्या ठिकाणी बघा शक्यता असणार आहे. म्हणजे हे जे काही सध्या टॉपचे उमेदवार आहे तर ते इथं ह्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर जर आपण ह्या ठिकाणी एकंदरीत एक्सपेक्टेड जो काही सेफ स्कोर असेल तो जर आपण विचार केला, कमीत कमी जरी वेकेन्सी आली तरी देखील बघा या ठिकाणी जे काही एक्सपेक्टेड जो काही कट ऑफ असेल किंवा जे मार्क असेल तर 135च्या आसपास जे काही मार्क असेल म्हणजे 135 संदर्भात तर इथपर्यंत सध्या येऊ शकतो. जास्तीत जास्त वेकेन्सी आल्या तर जे ह्या ठिकाणी कमीत कमी म्हणजे 135 पर्यंत देखील सध्या आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि जर सेफ स्कोर जर म्हटला कमी जरी वेकेन्सी आली तर ह्या ठिकाणी 138 ते 140 मार्कादरम्यान सध्या बघा जो काही सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर आपण इथं म्हणू शकतो. कारण ओपन संदर्भात सर्वात जास्त जी काही कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी असते. आता ह्याच्यामध्ये महिला वर्ग देखील सध्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांमध्ये कॉम्पिटिशन सध्या बघा सर्वात जास्त असणार आहे. तर तुमची नेमके मार्क किती आहे तर ते मार्क तुम्ही कमेंट करू शकता. तुमचा विषय असेल, तुमचा गट असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला योग्य तो रिप्लाय देखील देण्यात येईल. तर अशाच प्रकारचा जो काही व्हिडिओ आहे तर तो इतर कोणत्या प्रवर्गाचा नेमका पाहिजे त्यांनी देखील कमेंट करा. त्यांचा देखील व्हिडिओ सध्या बघा असा ॲनालिसिस करून बनवण्यात येईल. तर सध्या आपण या ठिकाणी SC-BC संदर्भात व्हिडिओ आहे, त्यानंतर SCचा व्हिडिओ आणि हा ओपन प्रवर्गाचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. तर इतर जे काही प्रवर्ग आहेत त्यांनी कमेंट नक्की करा. त्यांना देखील अशा पद्धतीने ॲनालिसिस जे असेल तर ते सध्या बघा त्यांचं देखील करण्यात येईल. तर सध्या तरी कॉम्पिटिशन भरपूर आहे. तर जास्तीत जास्त वेकेन्सीसाठी देखील प्रयत्न करा. त्याच्यासाठी महत्त्वाचं जे काही उपोषण असेल, आंदोलन असेल तर ते बघा या ठिकाणी नागपूर या ठिकाणी 8 तारखेपासून सुरुवात होणार आहे. तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थिती दर्शवा जेणेकरून शिक्षक भरती आणि इतर जे काही प्रक्रिया तसेच वेकेन्सी संदर्भात जे काही 75,000पेक्षा जास्त वेकेन्सी संदर्भात प्रयत्न सुरू आहे तर त्याला योग्यता सध्या बघा त्या ठिकाणी नाही मिळू शकतो. जास्तीत जास्त उमेदवारांची उपस्थिती प्राधान्य असणार आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची ओपन संदर्भात माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमचे कमेंट असेल तर कमेंट नक्की करा. तुमचे मार्क वगैरे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट तुम्ही करू शकता. त्यांना रिप्लाय योग्य पद्धतीने त्यांना मिळेल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते देखील जॉईन करू शकतात. तर ते जॉईन करून घ्या. तर भेटू पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.